त्यांच्याकडे जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ 3,26,00,000 रुपयाचं सोनं होतं, तर ते एक त्याची चोरी झालेली होती आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे. तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे. मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे. तर या पुण्यातला जो मुद्देमाल आहे जो 3,26,00,000 रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी 2,50,00,000 रुपयाचं जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे. दिनांक 13 मे रोजी एक घटना घडलेली होती. शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता, तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ 3,26,00,000 रुपयाचं सोनं होतं, तर ते एक त्याची चोरी झालेली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे. तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे. जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीच्या नातेवाईकांना आणखी विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे. तर या पुण्यातला जो मुद्देमाल आहे जो 3,26,00,000 रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी 2,50,00,000 रुपयाचं जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 2,687 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 2.5 किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे. आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाल आहे तर तो त्याचा आम्ही शोध घेत आहोत. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.